कबड्डी स्पर्धा 2026च्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम असा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. मित्रांनो, जिद्द असेल तर प्रत्येक पकड ही यशस्वी होते आणि म्हणून मैदानावरती घाम गाळणारा खेळाडूचा विजयाचा हक्कदार असतो आणि म्हणून श्वास रोखून खेळणं म्हणजेच कबड्डीचं खरं साहस हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. क्रीडागण क्रमांक 2 वर एक नेत्रदीपक अशी पकड या ठिकाणी आपण पाहिली. सामना चाललाय रुपाली ज्वेलर्स आणि मिडलाईन अकॅडमी रायगड यांच्या दरम्यान. क्रीडागण क्रमांक 2. क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतोय स्थानिक संघ चेतन स्पोर्ट्स क्लब पुणे शहर. 4 वेळा हा खेळाडू मित्रांनो साईकडून खेळला राष्ट्रीय स्पर्धेत. साई गांधीनगर इथून खेळलेला खेळाडू अर्थात आपण पाहिला राहुल वाघमारे. तो खेळतोय डीपी पुणे या संघाकडून. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी देशातली साई सगळ्यात मोठी असणारी संस्था आणि त्याच्या माध्यमातून एक मानाच्या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशातले अनेक खेळाडू आपण पाहत असतो. एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न, नेत्रदीपकाशी पकड करण्याचा प्रयत्न झाला. आपण पाहतोय जर्सी नंबर 6 जो सुमित खोलप आहे त्याचा स्थानिक संघ भैरवनाथ कबड्डी संघ पुणे जो सावित्रीबाई फुले डी.वाय. पाटील याकडून खेळताना आपण पाहिला. इंटर युनिव्हर्सिटी कडून देखील खेळला. या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या या स्पर्धेच्या असणाऱ्या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आदरणीय प्रसादजी कोलगे सर यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे. आदरणीय सन्मान्य प्रसादजी कोलगे. खूप खूप स्वागत आहे आदरणीय कोलगे सर. बीएमसीच्या गणेशची पकड आपण पाहिले. पॉइंट मिळताना पुन्हा एकदा टीपीयू साठी डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे. अप्रतिम असा प्रयत्न रनिंग हँड टच करण्याचा क्रीडागण क्रमांक 2 वर अभिषेक निंबाळकरचा रुपाली ज्वेलर्सच्या माध्यमातून. स्पर्धा अत्यंत महत्वाची दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतोय. आज आपण मैदानाची दोन्ही बाजू आपण कव्हर करण्याचा प्रयत्न जरूर करत आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानात असणारे जे अपडेट्स आपल्याला कळत आहेत. आपण ओम ज्ञानदीप मंडळाच्या आपण अधिकृत पेजवरती आपण ही स्पर्धा आपण अनुभवू शकतोय. ओम ज्ञानदीप मंडळाची असणारी मानाची स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबईच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देणार. काल या प्रभागाच्या असणाऱ्या स्थानिक नगरसेविका आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर हेमांगिताई वरळीकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा आपण प्रारंभ केला.
दोन्ही क्रीडांगणावरती अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहूया महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज असे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं व्यावसायिक गटात आपण खेळताना पाहतोय. मित्रांनो, आपल्यामध्ये जर गुणवत्ता आहे तर गुणवत्तेला संधी मिळते. आपण पाहिलेलं आहे ज्या अनेक चांगल्या चांगल्या ज्या टीम्स आहेत त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय अनेक देशात खेळतात आणि त्या सगळ्यांना आपण या ठिकाणी संधी देतो. ओम ज्ञानदीपच्या या स्पर्धेत प्रयत्न दमदार होताना क्रीडांगण क्रमांक 2 वरची पकड मिडलाईनच्या माध्यमातून अप्रतिम अशी पकड. दुसऱ्या बाजूला आपण प्रत्येक टॅकलकडे मित्रांनो आत्मविश्वास हवा, वेग आणि निर्णय ही अशाची गुरुकिल्ली असते आणि म्हणून मैदानात नाव नाही तर खेळ बोलतो. कबड्डी म्हणजे संघभावनेची ती खरी परीक्षा दाखवण्याचा प्रयत्न आपण पाहिला. क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2च्या या दोन्ही लढतींमध्ये एक नेत्रदीपक अशी स्पर्धा डोळ्यात ओम ज्ञानदीप मंडळ मुंबईच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रातले अनेक स्तुत्य असे उपक्रम राबवत असते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मुंबई शहरचा असणारा एक गुणवान खेळाडू मुंबई महानगरपालिकेकडून खेळताना गणेश तर प्रत्युत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी DPU पुणे या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याचा स्थानिक संघ महाराष्ट्र रहाटणी पुणे आहे. 2 वर्ष आपण ज्याला कुमार गटाच्या असणाऱ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलं. एक नेत्रदीपक असा खेळाडू अर्थात सिद्धार्थ सोने याला पाहताना आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक दिग्गज असे व्यक्तिमत्व या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असतात. थोड्याच वेळात या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असणारे युवा नेते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अमितजी ठाकरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असणारे सर्व सन्माननीय नगरसेवक, आजी माजी आमदार, त्याचबरोबर या प्रभागाचे असणारे सन्माननीय नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका आदरणीय यशवंतजी किल्लेदार हे देखील उपस्थित राहणार आहेत. उपशाखा अध्यक्ष आदरणीय उमेशजी गावडे, अप्रतिम असा प्रयत्न आपण पाहताना दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतो. DPU पुणे हा महत्वाचा असणारा संघ पुन्हा एकदा आपण संधी आहे आपण पाहतोय सिद्धार्थला जो आक्रमणासाठी सज्ज आहे. एक चांगली घोडदौड आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताना DPUच्या माध्यमातून मोठे खेळाडू या स्पर्धेत जरूर आहेत. विशेषतः एक प्रयत्न दमदार झाला आपण पाहतोय आणि शेवटच्या क्षणी आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन टॅकल दाखवण्याचा इतर प्रत्येक रेड एक नवी संधी असते आणि ताकद आणि बुद्धी दोन्ही वापरा. मैदानावरती शांतता घ्या ठेवा आणि निर्णय वेगानं घ्या. कबड्डी म्हणजे फक्त खेळ नाही तर ती भावना आहे ती दाखवण्याचा प्रयत्न या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न जरूर होतोय. कारण एक नेत्रदीपक अशी स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली एक नेत्रदीपक असा इव्हेंट या ठिकाणी पाहता. आजच्या सत्रात आपण अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण पाहणार.
म्हणून नियुक्ती आहे त्या शुभांगी पाटील. त्याचबरोबर मुंबई शहरचे असणारे जॉईंट सेक्रेटरी ज्यांची मुंबई शहराकडून नियुक्ती आहे ते भरत चिमुळे. हे दोन स्पर्धेचे निरीक्षक पंचप्रमुख आदरणीय विद्याधरजी घाडी आणि त्यांचा असणारा संपूर्ण जम्बो पांच पानत या स्पर्धेसाठी या ठिकाणी सज्ज आहे. सामन्यावरती चांगला चुरशीचा असणारा सामना आपण संघ पाहतो. व्यवस्थापक HL नाशिक कृपया माहिती संपर्क साधा. संघ व्यवस्थापक HL नाशिक. HL नाशिक संघ व्यवस्थापक आपला विनंती आहे आपण पंचप्रमुखांकडे संपर्क साधूया. HL नाशिक कृपया पंचांकडे उजत घालू नका. आपण व्यावसायिक गटात खेळताय. प्रेमाची विनंती आहे आपल्याला. क्रीडांगण क्रमांक 1 साठी तिसरा आणि अंतिम पुकार. या पुढील सत्रातील पहिल्या सामन्यासाठी युनियन बँक विरुद्ध हिंदुजा हॉस्पिटल. तिसरा आणि अंतिम पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपला संघ उपस्थित करायचा आहे. हिंदुजा हॉस्पिटल संघ व्यवस्थापक कृपया माईकशी संपर्क साधा. उशिरा आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक 1 वर हरियाणा स्टीलर्सचा विकास जाधव आक्रमणासाठी आपण पाहतोय. चालू सामन्यातली शेवटची 4 मिनिटं क्रीडांगण क्रमांक 1 वर. क्रीडांगण क्रमांक 2 वरती देखील बिग फाईट आपण पाहतोय. या पुढील सामन्यांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार आपण दिलेला आहे. पुढच्या लढती आहेत मीरा भाईंदर महानगरपालिका आणि जे हॉस्पिटल यांच्या दरम्यानची लढत क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर दुसऱ्या बाजूला युनियन बँक मुंबई आणि हिंदुजा हॉस्पिटल यांच्या दरम्यानची लढत आहे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी.